Good morning, student. Okay, today we will start today's session. In this session, we are going to start third chapter, that is form and event handling. Okay. तुम्हाला लास्ट टाइम होमवर्कला दिलं होतं ॲरे सॉर्टिंगचा प्रोग्राम. ओके, सगळ्यांनी सॉल्व केला आहे. काही जणांचेच फक्त रिप्लाय आलेले आहेत की बाकीच्यांनी प्रोग्राम सेंड नाही केलेला आहे. काही जणांनी ॲरे सॉर्टिंगचा चांगला केलाय सॉल्व. शिवांजलीनी एक क्वेश्चन केला होता प्रोग्राम मध्ये की ॲरे सॉर्टिंग मध्ये काही नंबर्स दिल्यानंतर ते सॉर्ट होत नाहीत. ओके, बाकीच्यांनी केलाय सॉर्ट. आता त्यांनी कसा सॉर्ट केलाय, कुठे बघून सॉर्ट केलाय का कसा सॉर्ट केलाय काही माहिती नाही. तर सॉर्टिंग मध्ये काय होतं, सॉर्ट जी मेथड आहे ॲरे सॉर्टची ती काय करतं, जी काही तुम्ही आहे ते काय करतं, ते सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके. तर काही ॲरे एलिमेंट्स तुम्ही इनपुट दिल्यानंतर जेव्हा आपण नंबर्स ॲज अ इनपुट देतो ॲरे सॉर्ट मेथडला, त्यावेळेस ही जी सॉर्ट मेथड आहे ती जे नंबर्स आहेत ते ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करून सॉर्टिंग करते. ओके, त्यामुळे काही वेळेला तुम्ही जे एलिमेंट देता ॲज अ इनपुट त्यावेळेस ते सॉर्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ऍक्च्युली मोस्ट ऑफ द स्टुडंट्स सॉल्व्ह केलेले आहे ते प्रॉब्लेम, तरी पण माझ्याकडून राहिला असेल सांगायचं म्हणून मी परत एकदा घेतली तो पार्ट. ओके, सपोज वॅर ॲरे एलिमेंट्स आहेत. ओके, हे काही ॲरे एलिमेंट्स आहेत. जेव्हा आपण ह्या मेथड वरती ॲरे वरती ॲरे सॉर्ट मेथड आपण जेव्हा अप्लाय करतो, फंक्शन ॲरे आपण प्रिंट करूयात युजिंग ए. नंतर आपण सॉर्टेड ॲरे करूयात. सॉर्टेड ॲरे मध्ये ह्या ए डॉट सॉर्ट मेथड आपल्याला कॉल करायची. सेव्ह ॲज करूया त्याला. सॉर्ट डॉट HTML. सेव्ह ॲज आणि एक्झिक्यूट करून बघा. एक्झिक्यूट केल्यानंतर इनिशियल ॲरे डिस्प्ले झाले आणि सॉर्टेड ॲरे मध्ये 100 फर्स्ट आलंय आणि जे काही एलिमेंट्स आहेत ते अनसॉर्टेड ऑर्डर मध्येच तुम्हाला दिसते. तर असं का होतंय, कारण हे जे सॉर्ट मेथड आहे ती काय करते, हे जे आपण एलिमेंट्स दिलेले आहेत 2, 55, 100, 6 आणि 7, ह्या एलिमेंट्सला ते ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करतात. ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करून जो फर्स्ट एलिमेंट आहे तो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 आणि 5, दोन एलिमेंट कुठले घेतले आपण, 2 आणि 55 आहे राईट ॲरे मध्ये. तर दोन पहिली स्ट्रिंग काय होणार आहे, 2 कन्सिडर होईल. दुसरी स्ट्रिंग 55 मधला फर्स्ट एलिमेंट काय 5, ह्या दोघांशी कम्पेअर होईल ते 2 आणि 5. तर ती पूर्ण एलिमेंट 55 शी कम्पेअर करत नाही, जर फर्स्ट आहे त्याच्यामधला डिजिट त्याच्याशी ऍज अ स्ट्रिंग करून तो काय करतोय, कम्पेअर करतोय. कोणता, सॉर्ट मेथड. त्यामुळे काय होतंय, जे काही आउटपुट आपल्याला आलेलं आहे ते
अनसॉर्टेड ऑर्डर, तर आपल्याला काय करायचंय, त्याला परत हा जो सॉर्ट मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, फंक्शन ऍड करावं लागेल, जेणेकरून ज्या ऑर्डरमध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला पाहिजे असेल किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे असेल तर त्या मेथडनुसार ती सॉर्ट व्हायला पाहिजे. ओके, हे फक्त प्रॉब्लेम नंबर्सच्या रिलेटेड आहे. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण सॉर्टिंग नॉर्मल जेव्हा विदाउट युझिंग सॉर्ट मेथड जर करायला लागलो तर आपण काय करतो, पहिल्यांदा चेक करतो, आपल्याला दोन पॅरामीटर्स लागणार, राईट, ए आणि बी. हे जे ए आणि बी आहे हे दोन एलिमेंट्स आहेत अरे मधले. आता आपण काय करतोय, सॉर्टिंग करायचं, नॉर्मली जेव्हा आपण सॉर्टिंग करतो त्यावेळेस आपण चेक करतो वेदर फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड. जर असं असेल तर आपण काय करतो, स्वॅपिंग करतो, राईट, बरोबर का? ओके, जर फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट पेक्षा ग्रेटर असेल तर आपण काय करतो, स्वॅपिंग करतो. ओके, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, रिटर्न काय करणार आहे आपण, +1 का -1. जेव्हा आपल्याला स्वॅपिंग करायचं आहे त्यावेळेस आपण रिटर्न काय करतो, +1 का -1. पुष्कराज, -1. ओमकार, ओके. मग आपल्याला काय करायचं इथे, -1 करायचंय. सेम जर आपल्याला इथे तिन्ही कंडिशन चेक करायचे, जो एलिमेंट आहे तो ग्रेटर आहे, लेस आहे का इक्वल आहे. ओके, तर तिन्ही कंडिशन चेक करून आपल्याला एक फंक्शन घ्यायचं आहे. हा फंक्शन काय करेल, जर फर्स्ट एलिमेंट लेस असेल तर आपल्याला ऍज इट इज ठेवायचं, तर तो रिटर्न 1 करेल. ओके, आणि जर इक्वल टू असेल तर आपल्याला काय करायचंय, रिटर्न 0 करायचंय. मग हे आपल्याला काय करायला लागेल, ऍज अ फंक्शन म्हणून ह्या सॉर्ट मेथडला आपल्याला ऍज अ इनपुट द्यावं लागेल. ओके, जेणेकरून जे काही एलिमेंट्स आहेत, नंबर्स आहेत, ते नंबर्स आपल्याला जी ऑर्डर आपल्याला पाहिजे त्या ऑर्डरनुसार सॉर्ट होते. जर असेंडिंग पाहिजे असेल तर असेंडिंग साठी हा कोड, जर डिसेंडिंग पाहिजे असेल तर हे जे काही रिटर्न व्हॅल्यूज आहेत तेच फक्त आपल्याला इंटरचेंज करावं लागतील. ओके, आता एक स्मॉल आपण फंक्शन घेऊयात आणि तो फंक्शन ऍज अ सॉर्ट मेथडला आपण अप्लाय करूयात. कम्पेअर नावाचं मी फंक्शन घेते, कम्पेअर टू, आम्ही ऍज अ फंक्शन ऍज अ लिटरल मेथड यूज करून हा फंक्शन घेते. ओके, कम्पेअर इज इक्वल टू, दोन पॅरामीटर लागणार आहेत, कारण आपण कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला किती एलिमेंट्स लागतील, 2 एलिमेंट्स लागतील, राईट. तर याच्यामध्ये आपण त्याच्या कंडिशन्स आता बघितलेल्या आहेत ते चेक करूयात. ए ग्रेटर दॅन बी असेल तर -1, एल्स इफ ए लेस दॅन बी असेल तर +1, इक्वल असेल, डिरेक्टली तुम्ही लिहू शकता रिटर्न 0, एल्स रिटर्न. हा जो फंक्शन आहे तुम्ही ऍज अ इनपुट म्हणून ए डॉट सॉर्ट मेथड मध्ये तो व्हेरिएबल पास करा, सेव्ह करा, एक्झिक्यूट करून बघा. काय झालं, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये झालं. हे जे व्हॅल्यूज आहेत त्या ग्रेटर असेल तर +1 करा,
जे काही नंबर्स आहेत ते तुम्हाला सॉर्टेड अरे मध्ये दिसतील. तर तुम्हाला असेल तर जस्ट ह्याच्या व्हॅल्यूज काय करायचं, ए ग्रेटर देन बी असेल तर रिटर्न -1 करा, इथे +1 करा, लेस देन असेल तर. असं पण तुम्ही सेम करू शकता. और आणखीन एक मेथड आहे, सिम्पली तुम्ही काय करा, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो दोन एलिमेंटची, जर ती पॉझिटिव्ह आली तर -1 रिटर्न करेल, सॉरी हा पॉझिटिव्ह आली तर +1 रिटर्न करेल आणि निगेटिव्ह आली तर -1 रिटर्न करेल. ओके. आणखीन एक मेथड तुम्ही फंक्शन लिहू शकता डिरेक्टली. फंक्शन जी मोस्ट ऑफ द स्टुडंटनी ट्राय केलेली आहे, a, b डिरेक्टली याच्यामध्ये रिटर्न हे काय होईल, रिकर्सिव्हली कॉल होईल त्याच्यामध्ये आणि आपल्याला सॉर्टेड एलिमेंट मिळेल. रिटर्न a - b. इथे फंक्शन नेम न्यू सॉर्ट मेथड आपल्याला सेम व्हॅल्यू सॉर्टेड ऑर्डर मध्ये मिळते. ते जर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे असेल तर इथे काय करावं लागेल, सॉरी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे असेल तर b - a डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हॅल्यू 55. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे? सॉर्ट मेथड जवळजवळ सगळ्यांनी सॉल्व्ह केली आहे हे फंक्शन वापरून, पण तरी पण मला हा बीट घ्यावा वाटला म्हणून मी सांगितलं. ओके. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? सॉर्ट मेथड नो. ओके. Okay, we will start third chapter, unit 3, form and event handling. याच्यामध्ये आपल्याला जावास्क्रिप्ट विंडो ऑब्जेक्ट स्टडी करायचं आहे. ओके. बिफोर वी स्टार्टिंग द फॉर्म, जस्ट स्टडी द विंडो ऑब्जेक्ट. ओके. विंडो ऑब्जेक्ट काय करतं? विंडो ऑब्जेक्ट ऍक्च्युली ऑब्जेक्ट कशाचा आहे? the window object represents a window in a browser. ओके. जेव्हा तुम्ही एखादं वेब पेज रन करता, .html फाईलनी तुम्ही सेव्ह करता, राईट? सेव्ह केल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या ब्राउझरमध्ये ती डॉक्युमेंट HTML फाईल जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा ओके, जेव्हा तुम्ही .html फाईलला एखाद्या ब्राउझरमध्ये जेव्हा ओपन करतात तेव्हा विंडो ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ओके. विंडो ऑब्जेक्ट रिप्रेझेंट्स अ विंडो इन अ ब्राउझर. जी काही तुम्हाला विंडो दिसते ती काय असणार आहे? ब्राउझरची विंडो असणार आहे. an object of window is created automatically by the browser. Okay. ऑब्जेक्ट बघितलंय, अरे ऑब्जेक्ट बघितलंय, डेट ऑब्जेक्ट बघितलंय. ह्यांचे ऑब्जेक्ट जर आपल्याला क्रिएट करायचे असतील तर तेथे कन्स्ट्रक्टर वापरून आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, राईट? पण जेव्हा तुम्हाला विंडो ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो तर तो बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, आपल्याला क्रिएट करायची गरज नाही. जेव्हा एखादं डॉक्युमेंट तुम्ही रन करता ऑटोमॅटिकली त्याचा विंडो ऑब्जेक्ट क्रिएट होतोय. ओके. विंडो ऑब्जेक्ट हा ब्राउझरचा ऑब्जेक्ट आहे. इट इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ जावास्क्रिप्ट. ओके. इट इज जावास्क्रिप्टचे ऑब्जेक्ट कोणते कोणते आहेत? स्ट्रिंग, ॲरे, डेट, परत अजून कोणते आहेत? नंबर, बुलियन, हे सगळे काय आहेत? जावास्क्रिप्टचे ऑब्जेक्ट आहेत.
ओके. पण हा विंडो ऑब्जेक्ट हा कसाचा आहे, ब्राउझरचा आहे. ओके. जी आपण मेथड बघितली डॉक्युमेंट डॉट राईट, जेव्हा आपण डॉक्युमेंट डॉट राईट मेथड यूज करतो त्यावेळेस काय होतं, जे काही स्ट्रिंग तुम्ही पास करता राईट मेथडला, ती स्ट्रिंग तुम्हाला ब्राउझरच्या विंडोवरती दिसते, राईट. सो इट इज नथिंग बट अ object of browser. Window is the object of browser. Okay? It is not an object of JavaScript. Okay? आता it is used to display the pop-up dialog box. Okay? आपण alert box बघितलाय. Okay? Input dialog box पण बघितलाय. Using prompt method. Alert साठी alert method आपण बघितली. Okay? It will display alert message box to the user. देन कन्फर्म डायलॉग बॉक्स. कन्फर्म डायलॉग बॉक्स म्हणजे सपोज तुम्ही एखादी क्रुशियल इन्फॉर्मेशन डिलीट करत आहे किंवा एखादं विंडो तुम्ही क्लोज करत आहे, तर ते युजर कडून कन्फर्मेशन घेते की आर यू शुअर तुम्हाला क्लोज करायचं आहे का किंवा डिलीट करायचं आहे का एखादं एलिमेंट, तर त्यासाठी कन्फर्म डायलॉग बॉक्स आपण यूज करतो. ओके. तर विंडो ऑब्जेक्ट मध्ये आणखी डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, लाईक हिस्ट्री ऑब्जेक्ट, लोकेशन ऑब्जेक्ट, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आणि फ्रेम ऑब्जेक्ट. ओके. तर ह्याच्यामध्ये हिस्ट्री, लोकेशन आणि हे दोन ऑब्जेक्ट फक्त आपल्याला त्याचे मेथड्स आणि प्रॉपर्टीज आपण बघणार आहे. बाकीचं डॉक्युमेंट आणि फ्रेम हे दोन ऑब्जेक्ट आपण स्टडी करणार आहे. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मधला आपल्याला इमेज, लिंक, फॉर्म, अँकर हे त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म ऑब्जेक्ट स्टडी करायचा आहे. आणि हा जो फॉर्म ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये फॉर्म ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर एखादा फॉर्म तुम्ही जेव्हा बघता, आता फॉर एक्झाम्पल जीमेल अकाउंट तुम्ही ओपन केले तेव्हा लॉग इन फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतं, युजर नेम विचारतं, पासवर्ड विचारतं. ओके. मग हे नंतर जेव्हा तुम्ही लॉग इन बटन असतं, ओके, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जर इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर काय होतं, तुम्ही लॉग इन होता. ओके. हे फॉर्म रिलेटेड जे काही एलिमेंट्स आहेत, कोणते टेक्स्ट फील्ड, युजर नेम तुम्ही कशामध्ये देता, टेक्स्ट फील्ड मध्ये देता, राईट. परत चेकबॉक्स, रेडिओ बटन, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन रजिस्ट्रेशन फॉर्म करता त्यावेळेस तुम्हाला विचारतं मेल आहे का फिमेल, मग त्या केसमध्ये आपण रेडिओ बटन यूज करतो. ओके. चेकबॉक्स केव्हा यूज करतो, आय एम नॉट अ रोबोट. ओके. त्यासाठी आपण चेकबॉक्सला क्लिक करतो. ओके. सिलेक्ट ऑप्शन, रिसेट बटन, पासवर्ड हा पण टेक्स्ट रिलेटेडच आहे. जेव्हा आपल्याला पासवर्ड युजर रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर्म जेव्हा आपल्याला येतो, युजर नेम आणि पासवर्ड, त्यावेळेस पासवर्ड हा एलिमेंट आपण यूज करतो. आणि सबमिट बटन, एखादं फॉर्म रजिस्ट्रेशन आपलं फॉर्म फिलिंग झालं असेल तर आपण काय करतो, सबमिट करतो. मग ते कशा प्रकारे होतं ते आपल्याला फॉर्म ह्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला स्टडी करायचंय. ओके. तर हे सगळे अंडर विंडो एलिमेंट, विंडो ऑब्जेक्टच्या अंडर हे सगळे पार्ट्स येतात. आता हा विंडो हा ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी एखादी मेथड जर विंडोची कॉल करायची असेल तर विंडो डॉट अलर्ट मेथड असं लिहायची गरज नाही, डिरेक्टली तुम्ही अलर्ट मेथडला कॉल करू शकता, कारण हा जो विंडो आहे तो ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. मेथड्स ऑफ विंडो ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्टचे मेथड्स आहेत. अलर्ट मेसेज बॉक्स आपण आतापर्यंत खूप वेळा यूज केला आहे. अलर्ट मेसेज बॉक्स आपण कशासाठी यूज करतो, इट डिस्प्ले द अलर्ट बॉक्स कंटेनिंग मेसेज विथ ओके बटन. ओके. कन्फर्मचा प्रोग्राम आपण बघूयात. कन्फर्म मेसेज बॉक्स आपण कशासाठी यूज करतो, इट डिस्प्लेज द कन्फर्म डायलॉग बॉक्स विच कंटेन्स द मेसेज विथ ओके अँड कॅन्सल बटन. म्हणजे ते युजर कडनं एखादी इम्पॉर्टंट जर युजर डिलीट करत असेल तर युजरला वॉर्निंग येते की तुम्हाला खरंच हा जो डेटा आहे तो डिलीट करायचा आहे का नाही. अशा केसेसमध्ये आपण कन्फर्म मेथड, विंडो ऑब्जेक्टची कन्फर्म मेथड आपण यूज करतो. त्याच्यामध्ये आपण युजरला अलर्ट करतो बाय गिव्हिंग द मेसेज. ओके. जर युजरला खरंच डिलीट करायचं असेल तर तो ओके बटनला क्लिक करेल, अदरवाईज कॅन्सलला करेल.
Next, prompt method. Prompt method, it displays a dialog box to get input from the user. Prompt method पण आपण स्टडी केली आहे, ज्याच्यातून आपण युजर सोबत इंटरॅक्ट करतो. युजर कडून जर आपल्याला इनपुट डेटा हवा असेल तर आपण प्रॉम्प्ट मेथड बघितली. नेक्स्ट, ओपन फंक्शन. ओपन फंक्शन काय करतं, एखादी न्यू विंडो तुम्हाला ओपन करायची असेल तर आपण ओपन फंक्शन यूज करतो. आता एखादा तुम्ही HTML पेज तुम्ही रन केलं, त्या पेजमध्ये जर तुम्हाला आणखीन एक न्यू विंडो ओपन करायची असेल तर तुम्ही ती न्यू विंडो ओपन करण्यासाठी विंडो ऑब्जेक्टची ओपन मेथड यूज करू शकता. इथे फक्त आपल्याला URL पास करायचं आहे, जी विंडो तुम्हाला ओपन करायची आहे त्याची. विंडो म्हणजे जे पेज तुम्हाला ओपन करायचंय त्या पेजचं URL तुम्हाला ओपन मेथड मध्ये द्यायचंय. क्लोज. क्लोज काय करेल, क्लोज फंक्शन जी काही तुमची करंट विंडो आहे ती क्लोज करेल. सेट टाइमआउट. सेट टाइमआउट मेथड काय करते, इट परफॉर्म्स ऍक्शन आफ्टर स्पेसिफाईड टाइम लाईक कॉलिंग फंक्शन, इव्हॅल्युएटिंग एक्सप्रेशन. ओके, ही जी सेट टाइमआउट मेथड आहे, आता तुम्हाला कधी कधी असं मेसेज येतो स्क्रीनवरती की वेट फॉर 2 सेकंड्स, ओके, किंवा युअर पेज विल बी डिस्प्लेड आफ्टर 2 सेकंड्स, 3 सेकंड्स, 5 सेकंड्स. ओके, हे जे काही मेसेजेस आहेत ते युजिंग आपण सेट टाइमआउट मेथड देऊ शकतो. ओके, मग अलर्ट मेसेजचं एक एक्झाम्पल घेतलंय अलर्ट मेथडचा. हा सिंपल तुम्हाला माहिती आहे. हा फंक्शन मेसेज आपण कॉल केलाय जेव्हा आपण एखाद्या बटनवरती क्लिक करू. इनपुट टाईप बटन, एक बटन घेतलाय आणि त्या बटनवरती जेव्हा आपण क्लिक केलं त्यावेळेस हा जो अलर्ट मेसेज बॉक्स आहे तो डिस्प्ले होईल. तो स्क्रीनवरती काय देईल, अलर्ट बॉक्स मध्ये मेसेज असणार आहे. अलर्ट मेथड आपण स्टडी केलेली आहे त्यामुळे मी त्याचा प्रोग्राम आता आपण घेत नाहीये. नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ कन्फर्म. कन्फर्मचं एक्झाम्पल आपण एक पण बघितलेलं नाही आतापर्यंत, तो एखादा प्रोग्राम आपण रन करून बघूया. याच्यामध्ये आपण काय केलं, एक बॉडीमध्ये स्क्रिप्ट टाईप जावा स्क्रिप्ट, त्याच्यामध्ये आपण एक फंक्शन घेतलाय मेसेज नावाचा. त्याला व्हेरिएबल a इज इक्वल टू कन्फर्म आर यू शुअर. आर यू शुअर ची व्हॅल्यू जर ओके युजरनी आर यू शुअर जेव्हा आपण करेल, कन्फर्म मेथड जेव्हा कॉल करेल विंडो ऑब्जेक्टची, आता हा विंडो ऑब्जेक्टची मेथड आहे कन्फर्म, त्यामुळे आपण विंडो डॉट कन्फर्म का नाही कॉल केलं, कारण विंडो हा काय ग्लोबल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण डिरेक्टली त्याची कन्फर्म मेथड आपण कॉल केली. कन्फर्म आर यू शुअर, त्यावेळेस काय होईल, एक पॉपअप डायलॉग बॉक्स तुम्हाला डिस्प्ले होईल, त्याच्यामध्ये मेसेज असेल आर यू शुअर. आर यू शुअर आणि 2 बटन्स असतील ओके आणि कॅन्सल. जर युजरनी ओके ला क्लिक केलं तर अलर्ट मेसेज आपण डिस्प्ले केलं ह्या प्रोग्राम मध्ये ओके म्हणून, आणि जर युजरनी कॅन्सल ला क्लिक केलं असेल तर अलर्ट मेसेज बॉक्स आपण डिस्प्ले केलाय की कॅन्सल, म्हणजे युजरनी ओके बटन क्लिक केलंय का कॅन्सल बटन क्लिक केलंय एवढंच आपण ह्या प्रोग्राम मध्ये बघितलंय. तर याच्यामध्ये आपण एक इनपुट टाईप बटन घेतलंय ज्याच्यावरती डिलीट रेकॉर्ड, आणि जेव्हा आपण डिलीट वरती क्लिक करू त्यावेळेस आपल्याला मेसेज आलाय. ओके, सिंपल एक कन्फर्म साठीचा प्रोग्राम घेतलेला आहे. तर आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूयात कसा होतो. ओके, ह्या प्रोग्रामला आपण टायटल देऊया कन्फर्म मेथड ऑफ विंडो ऑब्जेक्ट. कन्फर्म मेथड ऑफ विंडो ऑब्जेक्ट याच्यामध्ये आपण काय करतोय, हा जो स्क्रिप्ट टॅग आहे तो आपण काय करूयात हेड पार्ट मध्ये लिहूयात. बॉडी पार्ट मध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही.
एक युजर कडून इनपुट पण घेतोय ना, त्यामुळं आपण हेड पार्ट मध्ये स्क्रिप्टचा पार्ट लिहितोय. जे युजर्स कडनं पण इंटरॅक्शन घेतलंय की बटन वरती क्लिक केलं की तो कन्फर्म मेसेज डिस्प्ले करेल. ओके, मग त्यासाठी एक फंक्शन कॉल करूयात, फंक्शन मेसेज नावाचा. त्याच्यामध्ये आपण काय करूयात, चार व्हेरिएबल घेऊयात आणि तो काय करेल, n इज इक्वल टू, आपण काय करतोय, कन्फर्म नावाची मेथड कॉल करतोय. कन्फर्म आर यू शुअर. जर ह्याची व्हॅल्यू जर युजरनी ओकेला क्लिक केलं असेल तर काय होईल, अलर्ट मेसेज बॉक्स आपण डिस्प्ले करूयात किंवा ब्राउझरवरती अलर्ट मेसेज बॉक्स वरती आपण डिस्प्ले करूयात. ओके, इकडं इज इक्वल टू कॅन्सल असेल कॅन्सल मेथड, कॅन्सलला जर क्लिक केलं असेल तर काय करायचं आपल्याला, अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये अलर्ट कॅन्सल म्हणून आपण मेसेज डिस्प्ले करूया. आता हा जो कोड आहे तो आपल्याला कॉल करायचा आहे तेव्हा जेव्हा युजर बटन वरती क्लिक करेल. त्यासाठी आपण एक युजर कडून एक इनपुट बटन घेऊयात, त्याचा टाईप बटन, व्हॅल्यू आपण देऊयात. हा जेव्हा युजर क्लिक करेल ह्या बटन वरती तेव्हा आपल्याला काय करायचंय, हा जो फंक्शन आहे मेसेज तो कॉल करायचा आहे. सो आपल्याला इनपुटची ऑन क्लिक मेथड, त्याच्यामध्ये जेव्हा युजर क्लिक करेल तेव्हा आपल्याला हा मेसेज फंक्शन कॉल करायचं. ओके, सेव्ह करा, सेव्ह ॲज. करून बघूया कन्फर्मला. ओके, आपल्याला डिलीट बटन दिसते. जेव्हा युजर ह्या डिलीट बटन वरती क्लिक करेल तेव्हा काय आलं, कन्फर्म मेसेज बॉक्स तुम्हाला डिस्प्ले होतोय, आर यू शुअर. जर युजर ओके वरती क्लिक केलं तर काय होणार आहे, अलर्ट मेसेज येईल. काय झालं प्रोग्राम, मेथड रिटर्न काय करेल, आयदर ट्रू और फॉल्स रिटर्न करेल. जर ट्रू असेल तर ओके मेसेज डिस्प्ले होईल आणि जर फॉल्स असेल तर कॅन्सल मेसेज डिस्प्ले होईल. ओके क्लिक म्हणून मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल. आणि जेव्हा आपण कन्फर्म मेसेज बॉक्स जेव्हा डिस्प्ले होतो तेव्हा आपल्याला दोन बटन दिसत आहेत, ओके आणि कॅन्सल.
जर आपण कॅन्सल वरती क्लिक केला तर काय होणार आहे, कॅन्सल मेसेज आपल्याला डिस्प्ले होणार आहे, का आला नाही. कॅन्सल कॅन्सल क्लिकड म्हणून जेव्हा आपण अलर्ट मेसेज बॉक्स बघतो त्याच्यामध्ये फक्त एकच बटन आहे ओके, आणि आपण जेव्हा कन्फर्म मेसेज बॉक्स जेव्हा डिस्प्ले होतो तेव्हा आपल्याला दोन बटन्स येतात, ओके आणि कॅन्सल. हा कन्फर्म आणि अलर्ट मेसेज बॉक्स मधला डिफरन्स. ओके, जेव्हा आपण अलर्ट मेसेज बॉक्स अलर्ट मेथड यूज करतो त्या केसमध्ये आपल्याला काय येतं, अलर्ट मेसेज बॉक्स जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला स्क्रीनवरती एकच बटन दिसतं ओके, म्हणजे तो युजरला अलर्ट करतोय हा हा जर तुम्ही क्लिक केलं तर असं असं होईल म्हणून. फक्त युजर काय करतो, ओके क्लिक करतो अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये. आणि जेव्हा कन्फर्म असेल त्यावेळेस आपल्याला दोन एक तर आपण ओके करू किंवा कॅन्सल करू, त्यामुळे आपल्याला दोन बटन्स असतात ओके किंवा कॅन्सल. नेक्स्ट विंडोची मेथड आहे प्रॉम्प्ट मेथड. प्रॉम्प्ट मेथड तर काय करतं, युजर कडून इनपुट घेतं. त्याचं पण एक्झाम्पल बघितलं आहे इथं, जे स्क्रीनवरती एक्झाम्पल आहे ते युजर कडून हु आर यू, तुमचं जे काही नाव असेल जे काही तुम्ही इनपुट द्याल ते अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये आय एम जे काही तुम्ही व्हॅल्यू द्याल ती व्हॅल्यू तुम्हाला इथे अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले होईल. ओके, हे झालं प्रॉम्प्ट मेथड. आता ओपन विंडो, एखाद्या तर तुम्ही डॉक्युमेंट मध्ये आहात आणि तुम्हाला न्यू विंडो ओपन करायची आहे, त्यासाठी ओपन मेथड आपण यूज करतोय. आता ही पण विंडोजची मेथड आहे, डिरेक्टली आपण ओपन म्हणून लिहू शकतो. ओके, ह्याचं एक्झाम्पल बघूयात. एखादी विंडो ओपन करूयात आपण. ही जी मेथड आहे ओपन मेथड, आपण काय करतोय, न्यू विंडो ओपन करतोय. टायटल चेंज करा, डिलीटच्या ऐवजी आपण काय करूयात, एक बटन घेतलंय जो काय करतोय, न्यू विंडो ओपन करतोय. इनपुट टाइप इज इक्वल टू बटन व्हॅल्यू, आपण इथे काय करतोय, एक फंक्शन घेतोय. विदाउट फंक्शन पण तुम्ही ओपन करू शकता. आता इथे युजरने करून न्यू विंडो आपण ओपन करूयात. सिम्पली आपल्याला काय करायचंय, ओपन मेथड कॉल करायची. या ओपन मध्ये आपल्याला URL द्यायचंय, जे पेज आपल्याला ओपन करायचंय त्या पेजचं, म्हणजे विंडो म्हणजे काय, एखादं पेज, जे HTML पेज तुम्हाला ओपन करायचंय त्याचं URL तुम्ही इथे देऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या साईटचं URL पण देऊ शकता. आता इथे आपण एखादा प्रोग्राम जो केलेला आहे त्याचं URL पण आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल न्यू सॉर्ट मेथड. ओके, ही जी न्यू सॉर्ट मेथड आपण आत्ताच बघितली. ओके, आपण काय करूया, त्या न्यू सॉर्ट मेथडला ओपन करूया जेव्हा आपण ओपन वरती क्लिक करतोय. ओके, तर ही जी न्यू सॉर्ट मेथड आहे त्याचा ऍड्रेस आपण कॉपी करूयात. कुठे, युजर C:users user डेस्कटॉप. ओके, इथे आपण त्याचा URL देऊयात, C:/users/user/
टॉप स्लॅश आणि फाईलचं नाव. फाईलचं काय नाव आहे? न्यू सॉर्ट डॉट HTML. users user डेस्कटॉप. ओके, हे आपण URL पास केलं. ओके, जेव्हा आपण ओपन बटन वरती क्लिक करू, ओके, ओपन बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू विंडो ओपन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली विंडो? न्यू सॉर्ट HTML चं विंडो ओपन होईल. ओके, एक्झिक्यूट करून बघा. ओपन विंडो. ओके, आता आपण हे जी ओपन न्यू विंडो आहे हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट केला. आता ओपन वरती तुम्ही जेव्हा बटन वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथं दिसेल URL चेंज झालं आपल्याला. इथं काय दिसतंय तुम्हाला? न्यू सॉर्ट डॉट HTML. ओके, जर तुम्हाला दुसरी मेथड एखादं साईट ओपन करायची असेल तर ती पण तुम्ही इथे इनपुट देऊ शकता. ओके, ओपन विंडो. ओपन विंडो ओपन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? वेटिंग. ओके, न्यू विंडो www.google.com ओपन झाली. दोन्ही विंडो दिसतात. ही आपली ओरिजिनल विंडो आणि ओपन बटन वरती क्लिक केल्यानंतर ही जी न्यू विंडो आली ती विंडो. हे झालं ओपन मेथड. ओके, ओपन मेथड काय करेल? जे काही तुम्ही URL द्याल ओपन मेथड मध्ये, युझिंग दॅट URL आपला जो वेब पेज आहे तो रिडायरेक्ट होईल त्या न्यू URL. एक्झाम्पल ऑफ सेट टाइम आउट. अजून हा जो सेट टाइम आउट फंक्शन आहे तो काय करतो? जे काही आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचं आहे किंवा जे काही फंक्शन इव्हॅल्युएट करायचं आहे ते फंक्शन ॲज अ इनपुट घेतो आणि किती वेळाने तो एक्झिक्यूट करायचा आहे त्याचा मिली सेकंड मध्ये टाइम घेतो. आता हे 2000 स्क्रीनवरती फंक्शन मध्ये आपण अलर्ट मेथड फक्त डिस्प्ले केली आहे. वेलकम टू जावास्क्रिप्ट आफ्टर 2 सेकंड हा मेसेज आपण युजरला दिलाय आणि हा जो 2000 आहे तो काय आहे? मिली सेकंड्स आहेत. 2000 मिली सेकंड मीन्स 2 सेकंड्स. आफ्टर 2 सेकंड्स वेलकम टू जावास्क्रिप्ट मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल. तर याचा एक एक्झाम्पल बघूयात. सेम ओके, ओपन मेथड काय आली? ओपन विंडो. ओपन फंक्शन काय आलं का? विंडोजचं. हाऊ टू क्रिएट न्यू विंडो. उज्ज्वल, विघ्नेश. जी URL तुम्हाला न्यू विंडो मध्ये ओपन करायची ती URL तुम्हाला ऍज अ आर्ग्युमेंट पास करायचंय ओपन मेथडला. सेट टाइम आउटचं एक्झाम्पल. सेट टाइम आउट. सेट टाइम आउटला हा फंक्शन सेम ऍज इट इज घेऊयात आपण. इथे आपण काय करू? सेट विंडोची मेथड आहे. डिरेक्टली आपण सेट टाइम आउट यूज करून आपण कॉल करतो. याच्यामध्ये जे काही इव्हॅल्युएट करायचं आहे तो कोड फंक्शन काय करतो आपण इथे अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले करूयात.
सेकंड्स. आणि सेकंड पॅरामीटर काय दिलेत आपण 2000 मीन्स 2 सेकंड्स. ओके. आणि जेव्हा युजर बटन वरती क्लिक करेल, आता इथे आपण काय करूयात, बटनचं नाव क्लिक करेल तेव्हा काय होईल, हा फंक्शन जो आहे सेट टाइम आउट तो एक्झिक्यूट होईल. सेव्ह केलं नाही का पण युजर क्लिक वरती क्लिक करेल on click message set timeout function syntax मेसेज बॉक्स आपण डिस्प्ले केला, त्याचं स्टेटमेंट सेट टाइमआउट फंक्शनचं आणि 2000चा हा ब्रॅकेट. मेसेज बॉक्स एरर बघूयात काय ना. Message is not defined. Message is not message function on click function script head body expected. अच्छा काय राहिलं होतं याच्यामध्ये, आणखीन एक ब्रॅकेट कुठं मिसिंग आहे. फंक्शन फंक्शन कॉल अलर्ट संपलं सेट टाइम.
अलर्ट आफ्टर 2 सेकंड्सला आपण स्ट्रिंग मध्ये दिलेलं नाहीये. ओके ओके ओके, किती वेळा क्लिक केलं तेवढ्या वेळा मेसेज येते. ओके, हा जो सेट टाइम आउट आहे इथे आपण 2000 मिली सेकंड दिलाय. तर जेवढ्या मिली सेकंड्स तुम्ही द्याल तेवढ्या मिली सेकंड्स तुम्हाला वेट करावं लागेल आणि जे काही रिझल्ट आहे हा जो मेसेज बॉक्स आहे तुम्हाला आफ्टर 5 सेकंड, आता 5000 मिली सेकंड मीन्स आफ्टर 5 सेकंड्स तुम्हाला तो मेसेज स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. हे आपलं अलर्ट मेथडचं सिंटॅक्स चुकलं होतं त्यामुळे एरर येत होता. ओके, परत एकदा एक्झिक्यूट करून बघा. क्लिक बटन वरती क्लिक करा, वेट फॉर 5 सेकंड्स. 5 सेकंड्स नंतर तुम्हाला मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल. आफ्टर 2 सेकंड आपण मेसेज चेंज केला आफ्टर 2 सेकंड. जेवढा वेळ तुम्ही इथे टाइमर द्याल तेवढा टाइम इलॅप्स झाल्यानंतर तुम्हाला हा जो अलर्ट मेसेज बॉक्स आहे तो डिस्प्ले होईल स्क्रीनवरती. हे झालं सेट टाइम आउट मेथड. सेट टाइम आउट मेथड मध्ये जेवढा आपण टाइम देऊन तेवढ्या वेळानंतर आपल्याला तो मेसेज फंक्शन डिस्प्ले होईल. विंडो ऑब्जेक्टचे ओपन, सेट टाइम आउट, कन्फर्म, अलर्ट आणि लास्टली क्लोज विंडो. जर तुम्हाला विंडो क्लोज करायची असेल तर तुम्ही डिरेक्टली क्लोज फंक्शन यूज करू शकता. त्याच्यामध्ये क्लोज फंक्शन काय करतंय, करंट विंडो क्लोज करतंय. ओके, एक्झिक्यूट करून बघायचं असेल तर इथेच आपण काय करूयात, आफ्टर 5 सेकंड्स जो मेसेज आहे त्याच्याऐवजी आपण काय करूयात, इथेच क्लोज फंक्शन कॉल करूयात. क्लोज फंक्शन कॉल केल्यानंतर काय होईल, आफ्टर 5 सेकंड्स तुमची जी काही विंडो आहे ती क्लोज होईल. करून बघा. सेट युजर क्लोज वरती क्लिक करेल त्यावेळेस तो 5 सेकंड थांबेल आणि तुमची ही जी सेट टाइम आउट आहे ती क्लोज होईल. ओके, तुम्हाला ब्राउझर कडून मेसेज आलाय, दिस साइट यू आर ऑन इज ट्राइंग टू क्लोज दिस विंडो. हा काय झाला, कन्फर्म मेसेज ब्राउझरने जनरेट केलाय, तुम्हाला क्लोज करायचं आहे का. एस केल्यानंतर तुमची विंडो क्लोज होईल. हे झालं क्लोज मेथड. विंडो ऑब्जेक्टचे मेथड्स कळालेत सगळे, ओपन, क्लोज, सेट टाइम आउट, कन्फर्म, अलर्ट, प्रॉम्प्ट. ओके, सो नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे नेव्हिगेटर ऑब्जेक्ट. नेक्स्ट आहे नेव्हिगेटर ऑब्जेक्ट. आता हा विंडो काय होतं, सगळं तुमचं जर वेब पेज रिलेटेड आहे म्हणजे एखादं डॉक्युमेंट ओपन कसं करायचं, क्लोज कसं करायचं, युजरला अलर्ट मेसेज, कन्फर्म मेसेज, युजरकडून इनपुट कसं घ्यायचं, ओके, ते सगळ्यासाठी आपण विंडो ऑब्जेक्ट बघितला. आता हा नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आहे, हा काय करतो, इट रिप्रेझेंट द इंटरनेट ब्राउझर. म्हणजे जे काही तुमची ब्राउझर आहे, युजर जो काही ब्राउझर यूज करतोय त्याची सगळी इन्फॉर्मेशन हा नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. इट कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द विजिटर्स ऑर क्लायंट ब्राउझर. आता जो काही वेब पेज आपण डिझाईन केलेला रन करतो,
तो कोणत्या ब्राउझरवरती तुम्ही रन करताय आणि त्या ब्राउझरची जी काही इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे कोणतं व्हर्जन आहे, कोणतं ब्राउझरचं नाव काय आहे, कोणतं कोड आहे, ओके, कुकीज एनेबल्ड आहे का नाही, प्लॅटफॉर्म कोणतं यूज करतोय, ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देते? हा जो नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आहे, ब्राउझर रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला नेव्हिगेटर ऑब्जेक्ट थ्रू मिळून जाईल. ओके, मग त्यासाठी नेव्हिगेटर ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आहेत. ऍप नेम. ऍप नेम काय करेल? इट रिटर्न्स द नेम ऑफ द ब्राउझर. म्हणजे आतापर्यंत मी जे प्रोग्राम केले ते इंटरनेट एक्सप्लोरर वरती रन केलेत. सो त्या ब्राउझर, कुठल्या ब्राउझर तुम्ही घेताय, मे बी गुगल क्रोम असेल, मोझिला फायरफॉक्स, तुमच्याकडे जो काही ब्राउझर असेल त्या ब्राउझरचं नाव ते काय करेल? ऍज अ रिझल्ट मध्ये तुम्हाला डिस्प्ले करेल. ऍप नेम प्रॉपर्टी जर तुम्ही नेव्हिगेटर डॉट ऍप नेम केलं तर तुम्हाला काय मिळेल? ब्राउझरचं नेम मिळेल. जे ब्राउझर रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला रिट्राईव्ह करायची असेल तर नेव्हिगेटर ऑब्जेक्ट तुम्हाला यूज करायचं. ऍप कोड नेम. ऍप कोड नेम काय करेल? इट रिटर्न्स द कोड नेम ऑफ द ब्राउझर. ऍप व्हर्जन. ऍप व्हर्जन काय करेल? इट रिटर्न्स द व्हर्जन इन्फॉर्मेशन ऑफ द ब्राउझर. कुकीज एनेबल्ड. जर कुकीज तुमच्या ब्राउझरला एनेबल्ड आहेत का नाही, येस ऑर नो, ती इन्फॉर्मेशन कुकी एनेबल्ड प्रॉपर्टी आपल्याला देईल. कोणत्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा ब्राउझर कंपाईल झालाय किंवा एक्झिक्यूट झालाय त्या प्लॅटफॉर्मचं नाव डिस्प्ले करेल नेव्हिगेटर ऑब्जेक्ट. युजर एजंट. इट रिटर्न्स द युजर एजंट हेडर सेंट बाय द ब्राउझर टू द सर्व्हर. हे सर्व्हरकडे जाताना युजरचं एजंट, युजर कोणता आहे ती इन्फॉर्मेशन जाते, तर ती इन्फॉर्मेशन नेव्हिगेटर ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला मिळेल. सर्व्हरकडे काय जाते? इट रिटर्न्स द युजर एजंट हेडर सेंट बाय द ब्राउझर टू द सर्व्हर. ओके, नेव्हिगेटर ऑब्जेक्टची मेथड आहे जावा एनेबल्ड. जावा इट स्पेसिफाईज whether or not the browser is Java enabled. Now we will see program on नेव्हिगेटर ऑब्जेक्ट. मग हे जे प्रॉपर्टीज आहेत ते ऍक्सेस करायचे असतील तर आपल्याला हा जो ऑब्जेक्ट आहे नेव्हिगेटर, तो ऑब्जेक्ट नेम द्यावा लागेल नेव्हिगेटर डॉट, आणि जे काही प्रॉपर्टीज आहेत ऍप नेम, ऍप कोड नेम, ऍप व्हर्जन, कुकीज एनेबल्ड, प्लॅटफॉर्म, युजर एजंट आणि त्याची मेथड जावा एनेबल्ड आहे का नाही ते आपण युझिंग डॉट ऑपरेटर ऍक्सेस करू शकतो. ओके, एक स्मॉल एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपण ट्राय करून बघूयात. ओके, save as navigator example. इथे आपण काय करतोय? ब्राउझरची इन्फॉर्मेशन घेतोय. टायटल आपण दिलंय ब्राउझर्स इन्फो आणि आपल्याला काय करायचंय? ते नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आहे त्याचे मेथड्स आपल्याला प्रॉपर्टीज जे आहेत ते ऍक्सेस करायचे. आपण डिरेक्टली ब्राउझर वरती डेटा प्रिंट करूयात युजिंग डॉक्युमेंट डॉट राईट. त्याच्यामध्ये आपण काय करतोय? युजर कडून फर्स्ट कोणती प्रॉपर्टी आहे? कुठे गेला? ओके, फर्स्ट प्रॉपर्टी कोणती? ऍप नेम, ब्राउझरचं नेम. सो इट विल गिव्ह अस ब्राउझर नेम. ब्राउझर नेम पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचंय? नेव्हिगेटर नेम
कॉल करायचंय. जेव्हा तुम्ही ब्राउझर नेम नेव्हिगेटर डॉट ऍप नेम कॉल करा, ऍप नेमच आहे ना, राईट, ऍप नेम कॉल करा, आपल्याला काय मिळेल, ब्राउझरचं नाव मिळेल. एक्झिक्यूट करून बघा. ओके, ब्राउझर्स नेम नेटस्केप बाय डिफॉल्ट. ओपन विथ Google Chrome. Netscape is within. Okay. Next, app code name. Key. Mint dot write. Dot app code name. अशा पद्धतीने तुम्हाला ब्राउझरची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ऍप नेम, ऍप कोड नेम, ऍप व्हर्जन. ओके, डॉक्युमेंट डॉट राईट. ब्राउझरचं व्हर्जन. ब्राउझरचं व्हर्जन मिळेल. नेव्हिगेटर व्हर्जन. हा काय करेल, ऍप व्हर्जन तुम्हाला रिटर्न मध्ये देईन. ब्राउझरचं व्हर्जन विंडोज NT Win64. जी काही इन्फॉर्मेशन आहे ब्राउझर रिलेटेड, व्हर्जन रिलेटेड, ती व्हर्जन तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, तर अशा प्रकारे जे काही कुकीज एनेबल प्लॅटफॉर्म युजर एजंट ते मेथड्स तुम्ही रिट्राय करू शकता युजिंग नेव्हिगेटर ऑब्जेक्ट. जावा एनेबल्ड आहे का नाही. नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑब्जेक्ट. हिस्ट्री ऑब्जेक्ट जे काही लिंक्स तुम्ही ओपन केलेले आहेत, कोणते कोणते साइट्स तुम्ही ओपन केले, त्याच्या रिलेटेड हिस्ट्री जर पाहिजे असेल तर हिस्ट्री ऑब्जेक्ट आपण यूज करून ती इन्फॉर्मेशन रिट्राय करू शकतो.
हिस्ट्री ऑब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ द विंडो ऑब्जेक्ट. कारण ब्राउझरवरती एखाद्या विंडोवरती तुम्ही किती टॅब्स ओपन केले किंवा किती साइट्स तुम्ही व्हिजिट केलेल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची असेल तर विंडो ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला हा हिस्ट्री ऑब्जेक्ट कॉल करावा लागणार आहे. सो विंडो डॉट हिस्ट्री प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची टू ऍक्सेस दिस इन्फॉर्मेशन. इट कंटेन्स द इन्फॉर्मेशन ऑफ द URLs विजिटेड बाय द विदिन अ ब्राउझर विंडो. ओके. मग त्यासाठी प्रॉपर्टीज आहेत हिस्ट्री ऑब्जेक्टच्या लेंथ, करंट, नेक्स्ट, प्रिव्हियस. लेंथ म्हणजे नंबर ऑफ साइट्स म्हणजे नंबर ऑफ URLs जे आहेत हिस्ट्री लिस्ट मधले त्याचं लेंथ आपल्याला लेंथ प्रॉपर्टी देईल. करंट मेथड, करंट प्रॉपर्टी काय करेल, जी काही तुमची करंट डॉक्युमेंट आहे ज्या वेबपेज वरती तुम्ही करंटली आहात त्याचा URL तो रिटर्न करेल. नेक्स्ट मेथड, इट रिटर्न्स द URL ऑफ नेक्स्ट डॉक्युमेंट इन द हिस्ट्री ऑब्जेक्ट. जे हिस्ट्री ऑब्जेक्ट मध्ये जी नेक्स्ट URL आहे. नंबर ऑफ लिस्ट आहे, आता सध्या तुम्ही कुठल्या URL वरती आहात तिथून नेक्स्ट कुठली URL तुम्ही विजिट केली त्याचा जे काही URL आहे ते नेक्स्ट प्रॉपर्टी मेथड आपल्याला रिटर्न करेल. प्रिव्हियस म्हणजे प्रिव्हियसली कुठली URL तुम्ही विजिट ती इन्फॉर्मेशन देईल. ओके. हिस्ट्री ऑब्जेक्ट मेथड्स आहेत बॅक फॉरवर्ड. बॅक फॉरवर्ड जे प्रिव्हियस जर आपल्याला हिस्ट्री मधल्या लिस्ट मध्ये जायचं असेल, प्रिव्हियस URL तुम्ही कुठली विजिट केली तर युझिंग बॅक मेथड तुम्ही बॅक जाऊ शकता. फॉरवर्ड जायचं असेल तर नेक्स्ट जर URL ला जायचं असेल तर फॉरवर्ड मेथड यूज करा. किंवा पर्टिक्युलर URL ला जायचं असेल हिस्ट्री मध्ये तर तुम्ही गो मेथड यूज करून ती पर्टिक्युलर URL तुम्ही ऍज अ इनपुट पॅरामीटर देऊ शकता. हिस्ट्री ऑब्जेक्ट. आता लेक्चर संपताना आलंय का आदित्य शिंदे? ओके. विंडो ऑब्जेक्ट, नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आणि हिस्ट्री ऑब्जेक्ट इथपर्यंत काही डाऊट आहे का? ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण लोकेशन ऑब्जेक्ट आणि फॉर्म मेथड्स. लोकेशन ऑब्जेक्ट त्याच्या रिलेटेड प्रॉपर्टीज आणि मेथड्स आणि फॉर्म ऑब्जेक्ट आपण स्टडी करूयात. फॉर्म कसं क्रिएट करायचं, फॉर्म एलिमेंट्स कोणते कोणते सगळ्यांना माहिती असतील. HTML मध्ये आपण नॉर्मल HTML वेब पेजेस कसे क्रिएट करतो तसंच आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये पण करायचे. कारण जावास्क्रिप्ट फक्त आपण काय करतोय, काय क्लिक केल्यानंतर काय एक्झिक्यूट करायचं हा पार्ट फक्त जावास्क्रिप्ट बघते. बाकी जे प्रेझेंटेशन आहे ते आपण युझिंग HTMLच करतो. त्यामुळे फॉर्म मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, टेक्स्ट एरिया, टेक्स्ट फील्ड, परत बटन्स, रेडिओ बटन, चेक बॉक्सेस हे कसे क्रिएट करायचे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानुसार त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर काय एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ते फक्त कोड काय असणार आहे, तुमचा जावास्क्रिप्टचा कोड असणार आहे. म्हणजेच काय झालं, फॉर्म वरती तुम्ही जेव्हा सबमिट कराल त्यावेळेस कोणती एक्झिक्यूट व्हायला पाहिजे मेथड किंवा काय व्हायला पाहिजे ते सगळं आपल्याला इव्हेंट फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग मध्ये स्टडी करायचंय. सो वी विल स्टॉप हिअर. आतापर्यंत काही प्रॉब्लेम आहे काही? आता जे घेतलंय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आणि काही जणांनी प्रोग्राम सेंड केलेत, बाकीच्यांनी का प्रोग्राम सेंड केले नाहीत? मॅडम आपण गुगल क्लासरूम मध्ये त्यांना असाइनमेंट देऊयात. हा सर. आणि त्या ठिकाणी त्यांचं सबमिशन जे आहे ना ते सबमिशन ऑटोमॅटिकली कळतं, ते त्याच्यावरूनच आपण पुढचे मार्क देऊ त्यांना. ठीक आहे सर. एक मी क्लासरूम तयार करतो आणि त्यांना जॉईन व्हायला सांगतो. त्यामध्ये मग तुम्ही असाइनमेंट टाकल्या की तिथंच आपल्याला त्यांचं
ऑटोमॅटिक रिपोर्ट मिळेल. ओके ठीक आहे सर. त्यावरूनच त्यांचं मार्किंग आपण करू. ओके ओके सर एक क्लासरूम तयार करतील, त्याच्यानुसार जॉईन व्हा आणि त्याच्यावरती जे काय असाइनमेंट दिले जातील ते त्याच्यावरती सबमिट करा. ओके ठीक आहे. वी विल स्टॉप हिअर. एक्झिट.